काही गोष्टी आपल्या हातात आहेत तर काही गोष्टी आपल्या हातात नाही. मनात काही जरी आणलं, मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतयेत. माणसाच्या मनातलं होतंय का त्याच्या नशिबात असलेलं होतंय, त्याच्या दैवात असलेलं होतंय. म्हणून जगातला एकही जीव प्राणी, मनुष्य प्राणी असा नाही की ज्याला दुःख आवडतं. महत्वाचा मुद्दा, दुःख सगळ्या जगात कोणालाच आवडत नाही. स्पष्ट संतांचं लिखाणे, मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मनात संकल्पही करीत नाही. पाहुण्याला बघण्याकरता दवाखान्यात गेल्या, काय झालं पाहुण्याला? कॅन्सर झालाय, झिजायलाय, मरतय. कोरोना झालाय, हातपाय खोडायलाय, मरतय. त्याला बघितल्यावर असं वाटतं का देवानं लवकर याला मरण द्यावं? हसत असलेला मनुष्य सुद्धा दवाखान्यात रोग्याला बघायला जात असताना एवढूसं तोंड करून जातो. एखादा माणूस मेल्यावर सुद्धा त्याच्या घरी जाताना त्याच्या मनात जरी असलं बरं झालं मेलं, पण तिथं गेल्यावर भेटेल जायची वेळ होती का? सुख भोगायच्या वेळेस देवानं नेलं, कष्टातून जीवन काढलं, आता मुलं कमवायला लागले, सगळं सुख आहे, गाडी बंगला, घर दार, सोनं नाणं, मान मर्यादा, सगळं देवानं नेलं की हो. हातापर्यंत आलेला घास तोंडापर्यंत घेऊ दिला नाही. असं कसं देवानं केलं म्हणतंय तिथं, पण मनात बरं झालं मेलं, लय वैरी होतं, सारखं आडवं येत होतं. म्हणून चांगला असो की वाईट असो, कोणालाही दुःख झालं त्याला दुःखाला बघणाऱ्या माणसाला दुःख होतं. आमच्या ज्ञानोबारायण तर सांगितलंय, काय न मर्तयाच्या चित्ता युगांत नोहे. त्याच्या मरणाची अवस्था बघत असताना याच्या अंगाला घाम सुटतो. काय अवस्था आहे? आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताचे उमटे कडाडता. काय न मर्तयाच्या, मरतय ते, पण याला थरकाप होतोय. बापरे, कुडीतून प्राण जाताना काय यातना होत असतील. त्याचंही तोंड बारीक होतंय महाराज, कोणाचंही. अरे जनावराचं तडपड बघितली तरी महाराज दुःख वाटतं. मग सगळ्या जगाला दुःख आवडत नाही का देव देतो? सगळ्या जगाला सुख आवडतं. सुभाषितकार सांगतात, सुखम सर्वाय रुच्यते. सगळ्या जगाला सुख आवडतं आणि ते सुख एकालाही मिळत नाही. जन्मचे जन्म जातात, भोगण्याकरता नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेवर जन्म जातो. आज मिळेल, उद्या मिळेल, पुन्हा मिळेल, लग्न झाल्यावर मिळेल, घर बांधल्यावर मिळेल, पैसा मिळाल्यावर मिळेल, खुर्ची मिळाल्यावर मिळेल, मान मिळाल्यावर मिळेल, लग्न होऊन लेकरबाळ झाल्यावर मिळेल, लेकरबाळ मोठं झाल्यावर मिळतं. महाराज याची सुखाची गाठच पडत नाही. कितीही प्रयत्न केला तरी जन्मचे जन्म जातात, पण याला सुख मिळत नाही. आता त्या सुखाचा आणि दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन पद्धती. जगामध्ये दोन पद्धती, कोणत्याही देशाचा, कोणत्याही राष्ट्राचा, कोणत्याही भाषेचा, कोणत्याही खानदानातला असू द्या, जगातल्याच महाराज विचार, जगातला विचार दोनच पद्धत. सगळे जगात जगस्पर हे आस्पद, एक सार्वभौम पद. न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगाला मरण म्हणजे दुःख आवडत नाही आणि सर्व सुख असं वाटतं, पण दोन्ही मिळत नाही. दुःखही जात नाही आणि सुखही मिळत नाही. त्या सुखाचा आणि दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन पद्धती. दुःखाचा विचार करतात त्याला जीव म्हणावं, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं. शोधून आले संत हिताहित जगाचे. स्वतःपुरता नाही, जगाचा विचार. म्हणून
सुख कसं मिळेल त्याचाही शोध घेतला आणि दुःख का होतं त्याचाही शोध घेतला. बिघडलेलं सगळ्या जगाला कळतं, बिघडलेलं सगळ्या जगाला कळतं. ज्याला भजन येत नाही, आता भजनामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाला सगळ्याच म्हणणाऱ्याला, वाजवणाऱ्याला, कीर्तनकाराला जोडून ठेवणारी एक व्यक्ती आमच्या स्टेजवर आहे. त्यांना म्हणतात हरिभक्तपरायण शिवाजी महाराज काळे. कधीही अख्ख्या महाराष्ट्रातला कोणताही वाजवणार असो, कोणताही म्हणणार असो, कोणताही कीर्तनकार असो, सगळ्याचा परिचय, सगळ्याला जोडून ठेवणार. म्हणून आमचे पांडुरंग महाराज घुले म्हणत असतात, कंजंक्शन म्हणजे हे जोडून ठेवणारी चिकटपट्टी आहे. सगळ्याला जोडून, कोणालाच मोकळं सोडित नाहीत, सगळ्याबरोबरच आनंद. बिघडलेलं कळत नाही वाटतं का? ज्याला भजनाचं अजिबात ज्ञान नाही, स्वराचं ज्ञान नाही, त्यांनी मृदंगावर थाप पाडल्याबरोबर म्हणते बरोबर वाजन आहे, कमी जास्त झालंय, बरोबर वाजन. मग ज्याला कळत नाही त्यानं बोलू नये. माऊलीनं सांगितले बळेवीन शक्ती बोलू नये. ज्याला कळतच नाही त्यानं काय बोलायचं? त्यांनी थाप मारली, ज्याला कळालं नाही ते गावातला पुढारी ते म्हणला, अहो ठोकानं जरा, बरोबर नाही. यांनी बघितलं, पेटीचा स्वर बघितला आणि ठोकून बघितलं, बरोबर आहे म्हणले. भंग भंग वाजायले. अहो ते स्पीकरमुळं वाजत असेल, बरोबर आहे. ठोका. आता हे बी असे गमतीचे मृदंग उचलला आणि त्याच्या पुढे ठेवला. ठोक म्हणले, कमी जास्त काय असेल ते ठोक. ते म्हणला मला कळत नाही, गप्प बस. कळत नाही ना, गप्प बस. बिघडलेलं खाणाऱ्याला कळतंय, नवल नाही. ज्या बाईनं भाजी केली तिला कळते. ती सुनबाई विचारते, आत्या भाजीला मीठ टाकलं का? हो. फोडणी दिली की मीठ टाकलं. मला वाटलं तुम्ही टाकलं नसेल म्हणून मीही टाकलं. दोघीनं टाकल्यावर कसं होईल हो? सून म्हणली सासूला आणि सासू म्हणली सुनाला, आता वरण तूच कर. तिनंही टाकलं नाही, हिनंही टाकलं नाही. आमचे तुकोबाराय सांगतात, रसायनामधलं सुद्धा तुकोबाराय, रुचीने दे अन्न त्यात नसता लवण. चव लागत नाही आळणी झाल्यावर. आळणी झाल्यावर चव लागत नाही. मीठ टाकलं नाही म्हणून चव लागत नाही. मग ते भाजीत टाकलंय ना डबल, जास्त झाल्यावर सुद्धा जमत नाही. ऐका, माणूस संसारात तितकाच असावा जितकं भाजीत मीठ असतं. जास्तही झालेलं जमत नाही आणि कमीही पडलेलं जमत नाही. संसारी असावेन असूनी नसावे, असोनी संसारी उतरती राम पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. एका गुंतुनियात एका गुंतुनियात एका गुंतुनिया राती, एका गुंतुनियात एका गुंतुनियात एका गुंतुनिया राती. तैसी असावी संसारी राम, तैसी असावी संसारी. एका गुंतुनिया गुंतुनियात एका गुंतुनिया राती, एका गुंतुनियात एका गुंतुनियात एका गुंतुनिया राती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. वाह क्या बात है, मेरी उमर तुम्हें लगे. भजनाला फार महत्व आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण. आणि मी आत्तापर्यंत 53 वर्ष झालं कार्यक्रम करतो. एक अभंग आळंदीत 64 पासून शिकायला असेपर्यंत आत्तापर्यंत एक अभंग टाळ घेऊन म्हणलाय. पुन्हा भजनाच्या नादीच लागलो नाही. आणि ह्याची खूण म्हणून तुम्हाला पुंडलिक वरदे कधी स्वरात आलं का हो?
मी बेसुरात पुंडली म्हणल्याबरोबर हे म्हणले कोणत्या पिटीतले, कोणत्या स्वरातले? महाराज, भजनाला फार किंमत आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजनासहित कीर्तनकार असेल तर तो पूर्ण कीर्तनकार, आणि नुसताच बोलता येत आहे तो हाफ कीर्तनकार. म्हणजे गुलेबा म्हणतात ना, ज्ञानोबा राहायला जातोय, नाथ महाराजाला जातोय, तुकोबा राहायला येत नाही, हाप वारकरी. ज्ञानोबारायकडे जातो, तुकोबारायकडे जातो, एकनाथ महाराजाकडे जातो, षष्ठी करतो आणि बीजही करतो, आणि माऊलीचा समाधी सोहळाही करतो, तो पूर्ण कीर्तनकार, पूर्ण वारकरी. तसं महाराज, मला खरं सांगू का, थेंब पडल्याबरोबर वाटलं होतं पावसा पाण्याचे दिवस आहेत, आणि वरून पाऊस आला तर मध्ये भजनी विक्षेपतीची पैमरण मध्ये विक्षेप होते माणसं. मग अशी कमाल वाटली तुमच्या सगळ्या मायमाऊल्या सहित पुरुष मंडळीची. एवढं थेंब पडत असताना एक जण उठला नाही, एक जण हल्ला नाही, ओलं झालं तरी नाही. मला वाटलं आता ओलं झाल्यावर माणसं कमी येतील, पण आले महाराज पुन्हा. मला वाटलं उखळत कमी पडल, उखळत कमी पडल, पण उखळ गच्च भरलंय. आणि कधी ऐसे संतजन ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष सांगा कोठे. आणि त्याच्याकरता मनातून दोन गोष्टीची गरज पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. याला शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलंय, याला समाधान म्हणतात. तो किती दिवस जगला आणि काय केलं याचा विचार नाही, त्यानं जीवनात येऊन काय मिळवलं. काही नाही मिळवलं तरी चालेल, देव मिळवा. आपुला तो एक देव करून घ्यावा. दोन्ही गोष्टी करता देवाचीच गरज आहे. दुःखातून सोडवण्याकरता देवाचीच गरज आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि सुख मिळवण्याकरता सुद्धा देवाचीच गरज आहे. सुखा लागी करीसी तळमाळ, तर तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरासी. जन्मोजन्मीचे दुःख विसरासी. मग तू अवघात जन्मोजन्मीचे दुःख सुखरूप होण्याकरता, दुःख विसरण्याकरता एका देवाची गरज आहे. तो सर्व सुखाचा आगर आहे. एकानं सांगितलं म्हणून नाही. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचा आगर तो हा उभा विटेवर. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. दुःखातून सोडवणारा तोच आहे आणि सुख देणारा तोच आहे. मग आम्हाला का सुख मिळत नाही ना, आमचं का दुःख जात नाही? आपल्याला बरोबर आलेलं कळतंय, बिघडलेलं फार लवकर कळतं. बरोबर आल्या वा काय म्हणले, बिघडलेलं ज्याला काही कळत नाही त्यालाही बिघडलेलं कळतंय. ज्याची तब्येत चांगली आहे त्याचे त्याला तर कळतंय, त्याची तब्येत बिघडल्यावर त्याचे त्यालाही कळतं. आज काही खाऊ वाटणं, आज डोळे जळजळ करायलेत, आज पोटच दुखायले, आज बसूच वाटणं, चक्राची यायल्यात, हातपायाला थरथरीच आहे.
तहान लागली कळणं, भूक लागली कळणं, खाल्लं तर खाऊ वाटणं, गिळू वाटणं. गेलं डॉक्टरकडं. आता डॉक्टरची कमाल आहे. इथं जर कोणी असल तर पुष्कळ वेळेस म्हणते इथले सोडून इथल्याही डॉक्टरला मी विचारतो. माझे भाचे डॉक्टर आहेत, मोठे MBBS MES गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याच्याकडे गेलं, डॉक्टर साहेब बघा, ते लगेच नाडी बघतंय, नखं बघतंय, डोळे बघतंय, जीभ बघतंय, बॅटरी लावतंय, स्टेथोस्कोप लावतंय, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, पाठीकून असं तपासतंय आणि पुन्हा विचारतंय काय दुखायले. एक माणूस आल्याबरोबर त्यांनी नाडी बघितली, नखं बघितली, डोळे बघितले, जीभ बघितली, कानाला स्टेथोस्कोप लावून बघितलं, काय दुखायले. ते म्हणलं काही नाही. दवाखान्यात कशाला आलास म्हणलं तुमचं लाईटचं बिल द्यायला आलो. आता काय करा हे विचारतेत. मी माझ्या भाच्याला विचारलं, अजी तुम्ही तपासताना पुन्हा आम्हालाच विचारता काय दुखायले. इतकं तपासल्यावर कळू नये का तुम्हाला काय दुखायले. ते म्हणले आमच्या आयुर्वेदाप्रमाणे त्याचं लक्षण प्रमाणाभ्यम वस्तुसिद्धी. तुम्ही सांगितलेलं लक्षण आम्ही तपासलेलं लक्षण याचा समन्वय जोडीत असतो आणि ते समन्वय पाहून मग रोगाचं निदान ठरवित असतो आणि त्याला काय उपचार करावा हे ठरवित असतो. ते माणूस त्याला काहीच कळलं. दुःख व्हायलं एवढं कळालं, पण काय दुखायलं हे कळलं. ते म्हणला जीव वाटणं, भूक लागली तरी गोड लागणं, झोपलं तरी झोप येईन, नुसतं कसनुस व्हायले. आता ते डॉक्टर म्हणला कसनुस्याला औषध नाही, कसं होतंय ते सांग म्हणजे औषध देतो. तसं दुःख होतंय हे कळतंय, मृदंग बिघडलेला कळतो, दुरुस्त करायचा कळायला पाहिजे. स्वर बिघडलेला कळतो, स्वर दुरुस्त करायला कळालं पाहिजे. भाजी बिघडलेली खाणाऱ्याला कळते, पण ज्या बाईनं केली तिला कळतं काय बिघडलंय ते. फोडणी व्यवस्थित बसली नाही, फोडणी जळाली, फोडणी फिक्की पडली, मीठच घातलं नाही, तिखट जास्त घातलं, नको ते घातल्यावर नको तेच होतंय. योगानं तसं आम्हाला दुःख का होतं. गाडी बिघडली का बिघडली, पेट्रोल कमी आहे का, कनेक्शन येत नाही का, किल्ली फिरवल्यावर किक मारल्यावर काय बिघडलंय ते मेकॅनिकला कळतं. तसं तब्येत बिघडलेली डॉक्टरला कळते. तसं माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःखाचा बिघाड झालेला हा देवाला नाही, ऐका लक्ष, देवाला नाही संतांना कळतो. म्हणून शब्द शोधून आले संत, हिताहित जगाचे. देवाला एकच गोष्ट कळती, त्याच्या कर्माचे फळ द्यायची. म्हणून शब्द तुकोबाराय परब्रह्म मूर्ती, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. तुम्ही चांगलं केलं असेल तर तुम्हाला चांगलं होईल, तुम्ही वाईट केलं असेल तर तुमचं वाईट होईल. महाराज वाईट आणि चांगलं कसं ओळखाव. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, विनाकारण सुखही मिळत नाही, विनाकारण दुःखही होत नाही. म्हणून शब्द आहेत संतांचे, भोगतो न घडे संचिता वाचोनी. काही माणसं आता हे लहान लहान लेकर आहेत ना, मोठे माणसं महाराज असले तरी त्यांना कळत नाही, लहान लेकराला कळतं. आता हे तर बसले ना लेकरू, तुला एक शब्द विचारतो, खडी साखर कोणीही कधीही खाल्ली तर कशी लागते रे, गोड. कोणीही खाऊ द्या कधीही खाऊ द्या, गोडच लागणार, तिचा गुणधर्म आहे. आता तू सांग बाबा, मिरची कोणीही कधीही खाल्ली तर कशी लागते, तिखट. तिखट लागते कारण तिचा गुणधर्म आहे. पुरुष मंडळीला विचारतो, तुम्ही बर्फाला हात लावला, बर्फाला हात लावला कसा लागतो, थंड, गार, शीतलत.
गार लागतंय. माय मावल्या संख्या जास्त आहे, त्यांनी विस्तव पेटवला, चूल पेटवली, गॅस पेटवला, शिगडी पेटवली, स्टोव पेटवला, अग्नी तयार झाला आणि तुमचा कळून न कळून चुकून हात लागला. ताई गार लागते ना. माय मावल्या म्हणतील सोनाली ताईनं इतकं कौतुक केलं आणि याला अक्कल नाही. विस्तवाला हात लावल्यावर गाल कसं चटका बसतो, अंगाची आग होते. आता तुम्ही विस्तवाला हात लावताल आणि तुम्हाला थंड वाटाव असं वाटेल, जमल का? आमच्या तुकोबाऱ्यानं केवढा सुंदर उदाहरण दिले. पेरी कडू जिरे, मागे अमृत फळे, बेश्रमाचे टिकर लावताल आणि वाट बघत बसताल द्राक्षाचे घड कधी लागतील. हा, आणि जे पेराल तेच उगवल. हा, दुःख देणारं कर्म केल्यावर सुख कसं मिळेल? हा, दुःख देणारं कर्म करताल आणि सुखाची अपेक्षा करताल. खडी साखर खाताल आणि मला शुगर आहे, खडी साखर सपक लागली पाहिजे, तिचा गुणधर्मच गोड आहे. आणि डॉक्टर सांगत असतं शुगर आहे, 400च्या पुढे गेली आहे, आता शुगर खाताल तर झटका येऊन मरताल. मग आता ज्याला खायची नाही त्यानं खाणाऱ्याकडे बघू नये ना. त्याला शुगर नाही, ते दणकावून गुलाबजामुन खाईल, बासुंदी खाईल, श्रीखंड खाईल, जिलेबी खाईल, सुधारस खाईल, रस खाईल, आम्रखंड खाईल. हे त्याच्याकडे बघत आहे. याला खायचं नाही, पण हे त्याच्याकडे बघितल्यावर गप्प बसावं, आपल्या पुढे जे आहे ते खाऊ. कारल्याची भाजी खावी. शुगर करता डॉक्टरनं सांगितलं कारल्याची भाजी खा, गोड खाऊ नका, कडसर खा. हा, हे त्याच्याकडे बघत आहे. मग आपल्या पुढचं खावं ना. त्याच्याकडे बघत आहे, नुसतं बघत नाही तर असं करतंय. दुःख देणारा संसार करताल आणि परमार्थाच्या सुखाची अपेक्षा करताल, मग कसं जमल? महाराज नको वाटते पण करतेच. काय शब्द आहेत, भय वाटे पर न सुटे हा संसार. भीती वाटते दुःख देणारा संसार. तुम्ही दुःख देणाऱ्या संसाराला धरताल आणि सुखाची अपेक्षा करताल. म्हणून सांगितलंय अग्नीला हात लावताल आणि पोळू नये असं वाटेल. कसं शक्य आहे? महाराज आम्हाला काय माहीत आहे कशामुळं दुःख होतं? कोण म्हणतं माहीत नाही? जगातलं जनावर सुद्धा, शब्द आहे का, पशु काय पाप पुण्य जाणती पण उत्तम मध्यम भोग भोगीती. जनावराला पाप पुण्य कळत नाही, पण उन्हात बसाव का सावलीत याव, पावसात भिजाराव का निवाऱ्याला याव, कडबा खाव का गवत खाव, त्याला कळतंय ना. माणसाला कळत नाही वाटतं का? राग मानू नका. तंबाखू खाणाऱ्याला, बिडी ओढणाऱ्याला कळत नाही का हे वाईट आहे? कळत नाही का? बिडी ओढणाऱ्याला कळतं, पण कधी कळतं? वेळ निघून गेल्यावर. नवजवान तो नवी गाडी असू द्या, कसल्याही रस्त्यानं जा, काही होत नाही. एकदा गाडी जुनी झाली, गॅरेजला लागली की काही ना काहीतरी निघतंय. तसं माणूस 40च्या पुढे गेला, मग ते तंबाखू खाल्लेली, गुटखा खाल्लेला, मावा खाल्लेला, RMD खाल्लेला, गांजा ओढलेला, बिडी ओढलेला, सिगरेट ओढलेला, छातीचं खोकं होतंय आणि ते खोकलतंय. सगळं घर खोकलतंय का? ते एकटंच. दिवसा नाही, रात्री 1ला सगळे माणसं शिणून झोपले. बरं एकदमच खोकलतो असं करतंय का? गेअरमध्ये आणतंय, अंथरुणावर पडल्या पडल्या सुरुवात करतंय.
न बघता कळतंय, नुसत्या ऐकून कळतंय. टाकला बेंडका, छटाकाचा, 1.5 छटाकाचा, हिरवागार, घट्टच्या घट्ट. बरे ऐकणाऱ्याला किळसवाणी वाटतंय. ज्याच्या तोंडातून पडलाय ते तरी खुश होतंय का? ते बी तोंड वाकडं करतंय ना असं करतंय. गेलं दुसऱ्या दिवशी डॉक्टरनं तपासलं, काय होतं? रात्रभर खोकलो, अशी वांबाळ असल्यावर खोकला, दमा दाटून छाती दुखायली, झोप नाही. त्या डॉक्टरनं विचारलं, बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो, तंबाखू खातो. त्या डॉक्टरनं सांगितलं, बाबा औषध देण्याच्या अगोदर तुम्हाला समजावून सांगतो, हे सोडावं लागल. आता त्याच्या पद्धतीनं त्यानं सांगितलं हे सोडावं लागल. ते माणूस डॉक्टरला म्हणतंय, डॉक्टर साहेब बिडी नाही ओढलं की संडासच होत नाही. आहे का डॉक्टरकडं सवलत? तुम्हाला चांगलं आणि वाईट कळत नाही वाटतं का? शास्त्रामध्ये ज्याला चांगलं म्हणतो त्याला विहित कर्म म्हणतो, आणि ज्याच्यामुळं दुःख होतंय त्याला निषिद्ध कर्म म्हणतो. कोण म्हणतं निषिद्ध कर्म कळत नाही? चहा पिणाऱ्याला चहा वाईटही कळत नाही का? डोकं जड पडलं, सोनाली ताईनं शिवकथा लांबवली, चहाची वेळ झाली, डोकं जड पडलं, चहा प्याला की बरं वाटतंय. बरं, बिडी ओढणं, सिगरेट ओढणं चांगलंय, चहा पिणं चांगलंय, तर नंतरच्या पिढीला घरच्या कारभाऱ्यानं धुतले का तोंड सगळ्यांनी? चला बैठकीत या, घ्या बिडी वडा. ते आपल्या लेकराला म्हणतंय, आम्हालाच वाईट सवय लागली, नका रे, काळीच करपून जाते, नका बिडी ओढू. बाबा तुम्ही कशी वाटता? आम्हालाच गच्चाळ सवय लागली. पडिले वळण इंद्रिया, आमच्या इंद्रियाला वळण पडले. काही माणसं म्हणतात, महाराज असा सप्ताह वगैरे असला, गावातले म्हणतात दारू पिऊ नका, मटण खाऊ नका, श्रावण महिना आला की मटण खाऊ नका, मटण नाही खाल्लं की हातपाय गळून जातात, दारू नाही पिले की टेन्शन येते. बरं, मटण खाणं चांगलंय असं जर वाटत असेल म्हणून टी व्हीवर सारख्या बातम्या होत्या, संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. DHO असलेला माझा भाऊ सुद्धा ते म्हणला, केशव याच्यात काही नसतं, जीवातून जीव निर्माण झाला. अरे ते अंड निर्माण झाल्यावर त्या अंड्यावर कोंबडी बसली, तिनं उबवलं तरच त्या बलकातून लेकबाळ तयार होतं. त्याला चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू म्हणतात, ते तयार होतं. त्याच्यात जीव नसतं काही. महाराज मी जरा फटकळ माणूस आहे, मोठा भाऊ होता, पण मी म्हणलं मग दादा जंत निघाल्यावर मॅगी म्हणून खावं. जंत निघाले ना, मॅगी म्हणून खाव. अरे अरे असं कसा बोलतोस? मग तू कसा बोलायलास? माझा स्वभाव आहे, तुम्हारा आडा तो हमारा खडा. मी सरळ मागणारा माणूस नाही महाराज, सगळ्यालाच माहीत आहे. हे कोणी कसं तर कोणी कसं, योगा योगानं त्याला तसं म्हणल्यावर आमची मावशी म्हणली, मोठ्या भावाला असं म्हणतात का? मग त्याला अक्कल नसावी का? हां, अंड्यात जीव नाही नाही म्हणतो ना, जीवो जीवस्य जीवन, जीवातून जीव निर्माण झाला ना. आता पुष्कळ महाराज वाईट वागणारे, जंगलात राहणारे माणसाचं मांस खातेत. माणूस मेलं की खातेत, जनावर मेलं की खातेत, मारून खातेत. त्यांना हे वाईट कळते. कोण म्हणतं कळत नाही? मटण खाऊन आलेला मनुष्य गाडीतून उतरला आणि आमच्या चोपदारानं, हो 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 साहेब, हां गावामध्ये कथा आहे, उकळीकरांचं कीर्तन आहे, शिवकथा झाली सोनाली ताईची, चला 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 स्टेजकडे चला. ते म्हणला आज नाही, आज आमच्या साहेब लोकांची मीटिंग होती, कोणाला उमेदवारी द्यायची. त्यांनी आम्हाला पार्टी दिली, मटण खाल्ले, दारू पेली, आम्ही तुमच्या कीर्तन भजनात येऊ शकत नाही, आम्ही वाईट खाल्लंय, वाईट वक्त खाल्लंय. त्यालाही माहिती आहे खाल्लेलं वाईट आहे.
काही काही माणसं म्हणतात महाराज लय हुशार माणूस, बोलणं विकत घ्यावं लागतंय, पण पेलं की बंद कळते, त्याला काहीच कोण म्हणतंय कळत नाही. न पेणाऱ्यापेक्षा पेणाऱ्याला लवकर कळतं. फुल पेलेला त्याला धरून आणल्यावर सुद्धा म्हणतंय महाराज माफ करा, चुकलं बरं का. सगळ्या लोकांनी आग्रह केला आणि मग पार्टी होती, मी पेलो, माफ करा मी पेलोय. हे पेण्यानं हे दारून संसाराचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, माणुसकीचं वाटोळं, कोणी चांगलं म्हणत नाही. पिदकडं म्हणतात. महाराज काय सांगावं, कुत्रं सुद्धा चावत नाही या घाणीला कसं तोंड लावावं म्हणून. इतकं वाईट आहे. काय सांगावं महाराज. कृष्णाचं खानदान एवढा परमात्मा देव. पहिली समुद्र मंथनातून दारू निघाली, तिला वारुणी म्हणतात. मंगलाष्टक ऐकली असतील ना. समुद्रातून निघालेली रत्न, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. ती सुरा म्हणजे वारुणी नावाची दारू. ती वारुणी नावाची दारू पिऊन किक बसत नाही, हिंड बसत नाही, म्हणून यादवांनी मैरेक नावाची दारू तयार केली. धुंद झालं पाहिजे, काहीच कळालं नाही पाहिजे असं. ती वारुणी नावाची दारू, त्याच्यापेक्षा मैरेक नावाची दारू पेली आणि 56 कोटी यादव कृष्णाचं खानदान आपसापसामध्ये मारामारी करून खल्लास झालं. एवढा देव परमात्मा पूर्ण ब्रह्म कृष्णनाथ, त्या कृष्णाचं खानदान दिवा लावायला कोणी मागं राहिला नाही. भागवत ऐकलंय का. ती मला म्हणते, हे आमचे जवळचे माणसं, आमचे शिवाजी महाराज म्हणले दादा मोठं दुसऱ्याला बोलता, आता बोला की. म्हणलं ते सांगायलंय ना, कृष्णाचं खानदान खलास झालं पूर्ण ब्रह्माचं. भगवद्गीतेसारखा दिव्य ग्रंथ ज्यांनी सांगितलं त्याचं खानदान सुद्धा इतकं बिघडलं. मी सांगायची वेगळी काय गरज आहे. हां, आणि माणसाला खरं सांग का, सगळ्याला जे कळतं तेच बोलून दाखवते, बोलायची काय गरज आहे. आता योगायोगानं लाईट गेली, सगळ्यालाच कळालं ना. आंधळं सोडलं तर अंधार पडला, लाईट गेलेली कळालं ना. एक जण म्हणते गेली लाईट, मग अशी थेंब सुरू झाले आले थेंब. मग हे कुठं होतं, हे थेंबातच होतं नाही. मग याला माहीत नाही का, तू अगोदर सांगायची काय गरज आहे, सगळ्यालाच कळालं. तसं जो देखे सो दुखिया बाबा, तुम्ही कोणाकडेही पहा दुखी आहे. मग त्याला विचारलं दुःख काय, ते म्हणला आमच्या नशिबात, आमच्या कर्माचे फळं. आता कर्माचे फळं म्हणजे काय, आपण जे कर्म करतो त्या कर्माचे 2 प्रकार, विहित आणि निषिद्ध. त्या विहित कर्माचे पुन्हा 4 प्रकार, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित. महाराज आमच्या कर्माचे फळं आम्हाला मिळतात. कोणीही असा, आमच्या ज्ञानोबारायचा एक अभंग आहे, जन्मात येऊन त्या अभंगाकडे बघा. 18 पुराणाचा आदर्श त्याच्यामध्ये ठेवलाय. परेशी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्माते शंभुमानी आपण, किती पळशी कर्मा भेन. महाराज प्रभू रामचंद्र गादीवर बसण्याच्या मुहूर्तावर निमित्त केलं कैकईच्या हट्टाचं रामाला वनवास. काही माणसं म्हणले महाराज कैकेनं गादीवर बसायच्या वेळेस रामाला वनवासाला पाठविलं, तिनं काही चांगलं केलं का. लेकर वनवासाला गेले, नवरा राम राम म्हणून मरून गेला. महाराज तुम्हाला सगळ्याला वाटत असेल आपल्या नवऱ्याला बाईल बुद्धीचा कोणी म्हणू नये.
बायकोच्या ताब्यात गेला असं म्हणू नये. प्रमाण आहेत महाराज. आधी होता भला परी या रांडेने नाशिला. कैकेयीला वरदान दिलं. दशरथ राजानं सांगितलं तुझे 2 वर आहेत, वर माग. तिनं सांगितलं एका वरदानानं रामाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या भरताला गादी. जन्मभर तुझ्या भरताला गादी दे, माझ्या रामाला वनवासाला पाठवू नये. नाही म्हणली. आता तुम्हाला वाटल त्या कैकेयीमुळं रामायण घडलं आणि राम वनवासाला गेला. ऐका, कर्मे राम वनवासाला गेला. कर्मे. आजच तुम्ही कथा ऐकली म्हणूनच हा अभंग घेतला. आजच ताईच्या मुखातून कथा ऐकली ना. जालंधराची पत्नी वृंदा, महान पतिव्रता, शंकराबरोबर युद्ध, तिच्या पातिव्रत्याचं संरक्षण त्या जालंधरला. एवढा शबदेवन के देव बडे देव महादेवाला तो ऐकेना. कशाचं संरक्षण आहे तिच्या पातिव्रत्य भ्रष्ट केल्याशिवाय नवरा मरत नाही आणि देवाला सुख मिळत नाही. म्हणून महाविष्णू तिला स्वप्न पाडलं आणि स्वप्नामध्ये जालंधर दिसला. पण कसा दिसला? डोक्यावर शिरस्त्राण नाही महाराज, पगडी नाही, किरीट नाही, मुकुट नाही. अंगाला शेंदूर लावून तेल लावले आणि रेड्यावर बसून दक्षिण दिशेकडे जाते. हे अपशकुनी स्वप्न. आणि तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, सगळ्या जगालाही माहीत आहे. स्वप्न जिथपर्यंत स्वप्नात आहेत तोपर्यंत ते खरं वाटतं. स्वप्नीचे चेले जाईल लया. स्वप्नातून जागं झालं की ते स्वप्न खोटं, पण स्वप्नात आहे तोपर्यंत खरं. एकदम कुस बदलली. धुळीनं विधवा स्त्रिया तिची ओटी भरायल्यात. ते अपशकुनी वैधव्य स्वप्न. मला असं कसं स्वप्न पडलं? माझे मालक तर शंकराबरोबर युद्ध करायले तर मला असलं स्वप्न पडलं. महाराजाचा कार्यक्रम ठरवाव, महाराज येतोय म्हणाव. इथपर्यंत आलो, तिथपर्यंत आलो असं म्हणत असताना फोन बंद लागावा आणि फोन उचलू नये. स्वप्नात नाही, जागेपणी माणसं म्हणतात. निघाले होते, इतक्या जवळ यायचं वाळूंजला आणि महाराज फोन बी उचलत. फोन नुसता वाजायला. धडक तर बडली नसल, आजारी तर पडलं नसल, मेलं तर नसल. का थोडा उशीर झाला तर उशिरा येईल म्हणाव. काही काही माणसं महाराज जे कीर्तनाला येत नाहीत. आज कोणाचं कीर्तन आहे? उखळीकराचं. आलेत का? फोन उचली. कशाला घ्याव कीर्तन आहे? हे महाराज लोकांना काय पैसे घेऊन गावाले मागं लागतात आणि हे आपले कोणी जास्त पाकिट देतो म्हणलं तिकडं उधळत गेला असेल. आणि तुम्ही महाराजाची वाट बघायला. कोणाला तरी उभं करा दुसऱ्याला. इतक्यात महाराजाची गाडी आली. आले निघत आहे. ऐकायलाही थांबत नाही. फाटलं की बोट घालून या पहा, जगात त्रास देणारे भरपूर आहेत, सुख देणारे कमी आहेत. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, देव सुद्धा तुम्हाला त्रास देतोय. त्याला कळतंय ना सारं. सर्वागटी राम देहादी एक, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा. मग त्या माणसाला सर्व सुखाचा राम देव त्याच्या आत असल्यावर त्याला दुःख का द्यावं? ममई वंशो जीव लोके. आणि त्याला दुःख देते. ते म्हणते मी कोणाला दुःख देत नाही, ज्या त्याचे कर्म त्याला सुख दुःख देते. मग तसं रामाचं विष्णू अवतारातलं कर्म त्या वृंदेनं शाप दिला आणि त्या वृंदेच्या शापामुळं देवालाही संसारामध्ये राजकारभारामध्ये सुख मिळालं नाही. केले कर्म असं जर चालू केलं
तर 2 वाजेपर्यंत सोडणार नाही. मला 4-4 तास 5-5 तास कीर्तन करण्याची सवय आहे. तुम्हाला कमाल वाटेल, आमच्या फडावर 22 चाली आहेत. 22 चाली. 2दा विठोबा रखुमाई म्हणून ठाईची द्रुपदाची चाल द्यावी लागते. नाही चाल दिली, उशीर झाला म्हणून गप बसलं तर ते टाळकरी घरी येतात. आम्ही गुन्हेगार आहेत. तुम्हाला एक पाकिट मिळते, आम्हाला म्हणू बी देत नाहीत तुम्ही, आणि चाल नाही द्यायची तर यावंच कशाला. भांडण होतात महाराज. मी फड सोडला, आळंदीच्या संस्थेचं अध्यक्षपद सोडलं, राजीनामा अगोदर दिला. मला मी लहरी माणूस आहे. माझ्या बाबतीत तर सगळे म्हणतात येईपर्यंत खरं नाही. नामदेव शास्त्री ढोक महाराज, आमचे शिवाजी महाराज म्हणतात मॅच आहे का बघा. केवढाही मॅच असलं की कीर्तन सोडून देते. आलं मनाला तर गेलं, शेणाला नाही तर घातलं पालतं टोपलं, बसलं उन्हाला. हां, लवितकर महाराजानं नाशिकला कार्यक्रम ठेवला संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळं. मी निघालो, माझे मित्र आले. आज 2020 फायनल आहे म्हणले पाकिस्तान आणि भारतचं, आणि भारत जिंकला की मी 2000चे पेढे वाटीत असतो. कारण का महाराज, कोणाला कशाचं बोलू, त्याला पशाचं. लग्न नाही, बायको नाही, लेकरं नाही, घर नाही, कशामुळं आनंद साजरा करा. भारत जिंकला की खुश. कोई किसमे मगन, कोई किसमे मगन. सचिन तेंडुलकरचं शतक झाले की पुन्हा आणखी 1000 रुपयाचे लोक देते. तो मगाशी नुसताच बसलो तर दक्षिणा आली का नाही. उखळात कोणी बी टाकते. आणि खरं सांग का, रिकामी हातानं पाया पडण्याचा मला राग येतो. कशाला उगं पाया पडायचं रिकामं. थांबा थांबा महाराज, उगच घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. अभंग नाही बरं का. इति केशव वाच. मला अशी सवय. महाराज आहेत ना पैसे, काही ठिकाणी पैसेच घेतो आणि काही ठिकाणी येतच नाही. महाराज 30 वर्ष झाले देवगडला दत्त जन्माच्या आदल्या दिवशीचं मी मरेपर्यंत कीर्तन भास्करगिरी महाराजांनी दिलेलं. ड्रायव्हरला म्हणते तर डिझेलचे ते पैसे घ्या म्हणले, ते खालीच उतरिते, त्याच्या परस्पऱ्या नाही. आणि काही ठिकाणी कमी दिले महाराज, कमी टाकीत. कुठं भरपूरच घेतो. काही माणसं म्हणतील महाराज एखाद्या ठिकाणी कमी का, कमी घ्या. पण फुकटची वैरण हागवणीला काळ असते. आता पंक्तीला ज्याने खर्च केलाय त्याला खर्च लागतोय ना. वाढणाऱ्यालाही खर्च नाही, जेवणाऱ्यालाही खर्च नाही. घ्या लापशी, मला खायची नाही, राहू द्या. मी नेहमी म्हणत असतो, वाढणारा वाढीतोय, जेवणारा. माझ्या संस्थेचं स्वाभिमानानं आमचे सदस्य आहेत, म्हणजे शिवाजी महाराज सभासद आहेत. त्यांच्या देखरेखीखाली 500 विद्यार्थ्याची पंगत बसल्यावर सुद्धा बशीभर खरकट निघत नाही. एकच सूत्र आहे, घ्यायचं ते खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं. जे खायचं नाही ते घ्यायचं नाही. 500 विद्यार्थ्याच्या पंक्तीमध्ये बशीभर सुद्धा खरकट निघत नाही. कारण का, ते व्रत आहे. आजही 94 वर्षाचं वय झालंय आमच्या, ज्यांनी मला अध्यक्षपद दिलं, परमपूज्य आदरणीय मारुतीबाबा शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर. हाडं झालेत, पण ताट, हा 2 ताट विसळून पाणी पितेत. हे जुन्या लोकांची पद्धत. त्याला पायरे होत नाही, घास बाधत नाही, पोट फुगत नाही. आणि आता माणसं खाताना खातेत ग, आणि अर्ध्या रात्रीच सोडा आहे का, थम्सअप आहे का, लिंबू सोडा, मळमळ करायला. कमी खाणं. आणि सूत्र सांगू, कमी खाणारा मनुष्य जास्त दिवस जगतो. कमी खाणारा मनुष्य जास्त दिवस जगतो. साधं मोटरसायकल बघा, किक मारली, बटन दाबलं तरी स्टार्ट होईना. तो मेकॅनिक म्हणतो ओव्हरफ्लो झाली, पुंगळी फुंकावं लागतील, ती मोकळी करावं लागतील, मग स्टार्ट होती. तसं हे मग डॉक्टर म्हणतोय लय जडच पडले, हां गचच लागायले, त्याला इनिमा.
आणि एकदा ढळाळा करून निघालं, आता बरं वाटलं. अरे पिकाला सुद्धा जास्त पाणी झाल्यावर पीक पिवळं पडतं, कमी पाणी झाल्यावर लहान कंस पडतात. हे जर निसर्ग तुम्हाला शिकवतो तर कीर्तनात शिकायची काय गरज आहे? तुम्हाला निसर्ग सगळा शहाणपण करतोय. योगानं तसं त्या स्वप्नाचा विचार केला. मला अपशकुनी स्वप्न पडले. सौभाग्यवतीला विधवा स्त्रियानं धुळीनं ओटी भरली. उठून बाहेर आल्याबरोबर जालंधराचं मुंडकं चेंडूसारखं वानरण अस्वल खेळू लागले. अरे बापरे, माझा नवरा युद्धाला आणि हे काय दिसायले. ते दृश्य नाहीसं झालं. नखशिकांत महाविष्णूनं जालंधराचं रूप घेतलं, समोर बघितलं. पहिले सगळे दुःखाचे विचार बाजूला सारले. समोर दिसल्याबरोबर हाक मारली, वृंदे मी विजयी झालो, शंकराचा पराभव करून मी विजयी होऊन आलो. तिनं गडबडीनं औक्षण केलं. कुंकुम तिलक लावला, पायावर पाणी घातलं, कुंकुम तिलक लिहून अक्षदा वाहून फुलं वाहून नमस्कार करून हाताला धरून घरात आली. अर्धांगिनी होती, पत्नी होती. भगवंताच्या रूपाला भुलून मांडीवर बसली. जसं ब्रह्मचर्य 8 प्रकारचं असतं तसं पातिव्रत्य 8 प्रकारचं असतं. मायमाऊल्याहो, चुकून सुद्धा विनोदात म्हणू नका, आमच्या नवऱ्याला तर काही कळत नाही, तेवढं जरी म्हणलात तरी दोष आहे. दुसऱ्याबरोबरच गेलं पाहिजे, दुसऱ्याबरोबरच संसार केला पाहिजे. अधिल्या भ्रतारे काम नो हे पुरा, त्याला नाही. नुसतं त्याच्याबद्दल अपमान शब्द बोलले तरी अटू वेग विंदान उपास प्रतारण छळन सन्निंदा सतिकर्तारम अपेयपान अभक्षभक्षण, या 8 प्रकारे जिभेला दोष लागतो. म्हणून आपण विचार करून बोलत जाऊ. म्हणून पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, नवऱ्याच्या मनासारखं वागते ती पतिव्रता. अशा पतिव्रतेनं आपलं शंकराला मारून विजयी झालो हे महाविष्णूनं रूप घेतलेल्या जालंधरानं सांगितल्यावर मांडीवर बसली खुशीनं. तिकडं त्रिशूळानं जालंधराचं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं घेऊन सेनापती आला. बाहेर उभा राहून हाक मारली, राणी वृंदा, शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली, तुम्हाला सती जाण्याकरता त्यांचं मुंडकं आणलंय. सेनापती असा बोलतो, मी तर जालंधराच्या मांडीवर आहे. शंका आणि कुशंका याच्यामध्ये निर्णय न झाल्यामुळं तटकन उठली. कोण आहेत म्हणल्यावर महाविष्णूला आपलं रूप प्रगट करायला लावलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा. देवा, मी तुझी भक्ती करीत होते, एकादशी व्रत करीत होते, काय बघितलंस माझ्या नवऱ्याला मारून, कोणता धर्म सांभाळला. मी सुद्धा तुला शाप देते, जसं माझ्या नवऱ्याचं सुख मला मिळू दिलं नाही, तुलाही तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही. असं म्हणून तिनं आपल्या शरीराला अग्नी लावला आणि त्या अग्नीमध्ये जळून त्याची राख झाली. त्या राखेतून 3 झाडं आले, आवळीचं झाड, बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड. आवळीचं झाड ब्रह्मदेवानं उचललं, बेलाचं झाड शंकरानं उचललं आणि तुळशीचं झाड महाविष्णूनं उचललं. म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान खात नाहीत. म्हणून ज्या कुंड्यामध्ये तुळस लावतात त्याला वृंदावन म्हणतात. ते वृंदेचं ठिकाण आहे. इतकं असल्यामुळं त्या रामाला राम अवतारामध्ये सीतेचं सुख भोगता आलं नाही. लग्न झालं, गादीवर बसायच्या वेळेस वनवासाला लागले. वनवासात सीता बरोबर होती, पण अष्टभोगाच्या त्यागाला वनवास म्हणतात. म्हणून सीता बरोबर असून सुद्धा स्पर्श नव्हता. रावणाला मारून सीतेला सोडून आणलं. सीता 5 महिन्याची गरोदर असताना एक धोबी बोलला.
दुष्टाच्या इथं राहिलेली घरात घेतली. आपल्या बायकोला आम्ही नाही बाबा, एकदा बाहेर नाद लागला सोडून दिलं. तेवढा शब्द ऐकून सीता पवित्र आहे माहीत असून सुद्धा रामानं लक्ष्मणाला सांगितलं आणि वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडली. तिथं लवकुश जन्माला आले. अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडल्यावर लवकुशानं धरला. युद्ध सुरू झालं. इकडून राम इकडून लवकुश, दोघे एकमेकावर बाण टाकणार. सीता आली. रामा हे तुझे मुलं, लवकुशा हे तुझे वडील. हॅप्पी एंडिंग, सुखाचं. सीता म्हणली माझं काम झालं, जमिनीत गेली. नाही झाला हो संसार सुखाचा. त्या वृंदेनं दिलेला शाप. कर्मे दशरथ वियोगे मेला. माझ्या भगवद्गीतेला चॅलेंज आहे महाराज. ज्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय भगवंतानं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. त्या दशरथ राजानं राम म्हणून जीव सोडला. पतन तया दशरथा. दशरथाला पतन. कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीतादेव. महाराज यांच्या रामायणामध्ये सीतेला का बरं वनवास? सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती नावाची महान पुण्यवान स्त्री होती, देवी. तिनं सांगितलं बापाला, तुम्ही पूजापाठ करायला जाता, मी एकटी घरी राहते, मला पिंजरा आणून द्या, मी पोपट पाळील आणि पोपट महिनेसह मी त्याच्यामध्ये रम्मान होईल, मला एकटीला करमत नाही. पिंजरा आणून दिला. पिंजऱ्यात फळं टाकले. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असल्यामुळं राघू महिना त्या पिंजऱ्यात शिरले फळं खाऊ लागले. तिची चाहूल लागली वेदवती. तिची चाहूल लागल्याबरोबर भुर भुर उडून गेले. राघू उडून गेला. मैना मधी बसली. आळशी. राघू गेला जीव वाचून. मैना मध्ये बसली. तिनं दरवाजा लावला. महाराज 11 महिने 14 दिवस त्या मैनेला एकटी असली की तिनं चिवचिव करायचं, लगेच पोपटाने यायचं. त्यानं वरून मैनेनं खालून एकमेकाला चोंचीमध्ये चारा. ती बोले ना, बेटा या राघू महिन्याची ताटातूट करू नको, दे सोडून. 11 महिने 14 दिवसानंतर ती मैना सोडली. मैना सोडल्याबरोबर ती म्हणली, मला माझ्या राघूपासून 11 महिने 14 दिवस पिंजऱ्यात ठेवलं, तुला सुद्धा रामापासून रावण 11 महिने अशोकवनामध्ये ठेवील, तुला वियोगाचं दुःख सहन करावं लागेल. मग मैनेला जे दुःख झालं तेच रामाला झालं ना. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल, दोघालाही समान. दोघाची जोडी फुटली. तो राघू अयोध्येमध्ये धोब्याच्या रूपानं, आणि त्याचंही नाव सांगतो, गणू धोब्याच्या रूपानं प्रगट झाला. मला विचित्र सवय, सगळं बघितल्याशिवाय बोलत नाही, मोहगम नाही बोलायचं. हां, त्याची बायको त्याला न विचारता दुसरीकडे गेली. कुठं होतीस म्हणला, मी घरी वाट बघायला. तू कुठं होतीस? मैत्रिणीकडे गेलते. मला विचारून गेलतीस का? तू चांगली राहिली नस. तसं त्या धोब्यानं सीतेवर आक्षेप घेतला आणि लोकसंग्रहमे वापी सीता वनात सोडावं लागली. नाही शेवटपर्यंत वियोगाचं दुःख. एवढंच नाही, कर्माते शंभू मानी आपण, सब देवन के देव बडे देव. महादेवाला सुद्धा त्यांचं कर्म चुकलं नाही. महाराज चुकतच नसल केलेलं आणि भोगावंच लागत असेल तर मग भोगताना कोणतं कर्म केलेलं भोगावं लागतंय? आपण करतो त्याला कोणतं कर्म म्हणतात आणि आपण जे भोगतो त्याला कोणतं कर्म म्हणतात? ऐका, आज जे करतो त्याला क्रियमान म्हणतात. आज पेरलंय ना, त्याचं खळं आज नाही. आज जे भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि जे प्रारब्ध भोगत असताना कर्म शिल्लक राहतं, आयुष्य संपून जातं. कर्म शिल्लक राहतं. काय माऊलीची बा, अगा कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया द्यावे यावे देहा एका.
कर्म सुखात्मक असेल तर चांगला सुख भोगायला, कर्म दुःखात्मक असेल तर दुःख भोगायला, त्याला संचित म्हणतात. आणि मगाशी सांगितलं भोग तो न घडे संचिता वाचुने, म्हणून सिद्धांत मांडलाय भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ. बोला बोला. संचिताचे भोगणे ते फळ. भोगणे ते फळ संचिताचे. संचित तुम्हाला भोगावंच लागतं. मग काही लोक म्हणले महाराज कीर्तनन भजनन सप्तेन अन्नदानन चांगलं वागा, नर करणे करे तो नरका नारायण होय, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतोय. हां, अगोदर लोखंड असतं, त्यानं परिसाचा स्पर्श केलं की ते सोनं होतंय. लोखंडाचा भाव काय, सोन्याचा भाव काय, मग फरक आहे ना. तसं संचितच भोगायचं असल्यावर परमार्थन कीर्तनन भजनन ज्ञानन ब्रह्मदेवन श्रद्धान भक्तीन काय करायचं. भोगायचंच असेल तर वाघ म्हणलं तरी खातोय, वाघ्या म्हणलं तरी खातोय. मग करू द्या ना मजा. यावत जीवम सुखम जीवेत रंग कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता. पण ऐका, केले कर्म झाले तेच भोग आले. तुमचं कर्म तुम्हाला सोडित नाही कोणत्याही जन्मात जा. अशी मंडळी कर्मानं उद्विग्न झालेली किती जन्म आणि माग किती पाप केले कोणास ठाऊक. माझ्या पदरचं नाही, पूर्वजन्मी पाप केले ते मी बहुविस्तारले, ते वाढविलं आम्ही. लोक म्हणतील कशाहून. बघा तुम्ही, दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःख भोगून सुखाची प्राप्ती झाली की ते म्हणते महाराज पोटाला खायला नव्हतं, अंगाला कपडा नव्हता, रस्त्यावर झोपत होतो, उष्टपाष्ट खात होतो, पण काहीतरी पूर्वजन्माची पुण्याही आता गाडी बंगला सगळं व्यवस्थित झालंय. कपडा नव्हता महाराज, ढीगच्या ढीग आहे. हा, लोक मानाय लागलेत. दुःख झाल्यावर कोणी म्हणते आम्ही काही पहिलं चुकलं असेल, पूर्वजन्मी पाप केलंय आणि त्याचं दुःख भोगायलो. मग हे जर आहे तर याच्यातून सुटका आहे का, ही विचारणा करण्याकरता संतांनी संशोधन केलेले असल्यामुळं असे साधक संचितातल्या पापानं उद्विग्न झाल्यावर आमच्या तुकोबबारायाकडे आले आणि तुकोबबारायाला विचारणा केली, संचितच भोगायचं असेल तर परमार्थ कशाला करायचा. परमार्थ करून जर उपयोग नसेल तर कशाला करायचा. त्यावेळेस आमच्या तुकोबरायानं सांगितलं, संचितामध्ये डोंगरा एवढं जरी पाप असलं, माझ्या पदरचं नाही, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. सगळं पाप जाळून टाकण्याची ताकद आहे आणि त्याला तोंडी सांगत नाही. धर्मशास्त्र भगवद्गीता आणि नीतिशास्त्र रामकथा. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. 12 खून करून उत्तमराव 12 हत्ये निर्दोष मुक्त झाला आणि गुन्हेगार नसताना इंग्रजानं भगतसिंगाला, राजगुरूला, चंद्रशेखर आझादला जीवांशी मारलं. हे सुटू शकत होते, पण मुसलमान धार्जिणे यांच्याकडं राज्य गेल्यामुळं या हिंदुत्ववाद्याला मरण पत्करावं लागलं. अरे, ज्यांनी भारत स्वतंत्र होण्याकरता मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा सहन केली, त्या सावरकराला महाराज गादीवर बसवलं नाही. ज्यांनी मुसलमान यांचा गोंडा घोळून त्यांच्याच वंशजानं हिंदूच्या नावाखाली सगळ्या हिंदुस्थानावर राज्य केलं. म्हणून नाईलाजानं मी फटकळ माणूस म्हणत असतो, ऐसा कैसा हिंदुस्थान ज्या हिंदू को स्थान नाही. आपल्या मंदिराचं धन ख्रिश्चनाला आणि मुसलमानाला वाटण्याकरता जाते. ह्याच्यापेक्षा आणखी काय दुर्वेसा.
आता तुम्ही सप्ताह करताय, गावातून वर्गणी करून कष्ट करून करताय ना, सरकारनं देऊ नये का 5-25 लाख रुपये सप्ताह करायलेत ना, घ्या. उलट ते म्हणते 10च्या पुढे जर वाजलं प्रदूषण होतंय. हा म्हणू नये. योगायोगानं या हिंदूनच खलास केलं म्हणून पोटतिडकीनं सांगत असतो. ज्ञानोबारायाला जगाच्या कल्याणाकरता आले, त्यांना त्रास पाकिस्तानच्या लोकांनी दिलं का? तुकोबाराया जगत कल्याणाकरता आले, अवतार तुम्हा धराया कारण. येथे उपकारासाठी त्या तुकोबारायाला त्रास चीनच्या लोकांनी दिला का? जपानच्या लोकांनं, अमेरिकेच्या लोकांनं? चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. म्हणून मगाशी बोललो ना, मी खरं सांग का, कीर्तन करण्याच्या लायकीचा नाही, पण गुणदोषासहित गुरुनं सांभाळलं. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही पुराणे वंद्य झाले. इतके माणसं मारल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. तसं एवढा विचित्र कीर्तनकार होऊन आळंदीतून परळीला आल्यावर ते निवडणुकान जैन, ते पाकिटन, ते सुटकेसन जिंदाबाद म्हणले आणि गाड्यान मोटरा बघितल्यावर खोटं वाटेल तुम्हाला. गोपीनाथरावनं मला उभं केलं तुमच्या कीर्तनाला माणसं, भागवताला माणसं, दिंडीला माणसं, लय लोक तुम्हाला मानतात, उभं केलं. माझ्या विरोधकानं सांगितलं कमळाच्या फुलाचं नाव घेतलं की ह्याला हाणायचं. कमळाच्या फुलाचं नाव घेतलं कीर्तन भाषणात की ह्याला हाणायचं. पण महाराज मी उखळी करे, उखळातून घातलं तर मुसळातून निघणारा. प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये एकच अभंग घ्यायचा. वचन आहे का कमळापती? माझ्या अभंगातच नाव आहे. महाराज माझ्या घरी 14 मतं, 3 चुलते 3 चुलत्या, त्यांना 2-2 लेकरं, त्यांना बायका, आणि असे सगळे. मी हात जोडून निघालो की सगळे माणसं, दादा तुम्ही हात जोडून, आम्ही तुमचेच, आम्ही फसलो ना, त्या शब्दानं फसलो मी. मतदान झालं, माझा निकाल लागला, मला डोळ्याला टळकन पाणी आलं, मला 8 मतं पडली. तेवढे लोक आम्ही तुमचेच म्हणणारे. माझ्या गोपीनाथराव म्हणले तुमच्या घरचेच मतं पडले नाही. आणि त्या दिवशी खरं वाटलं चिवडून या नाशी तुझ्या घरच्यानी केली. जगात हिंदू बरोबर कोणी लढू शकत नाही, इतका हिंदू पराक्रमी. पण हिंदूला हिंदूच मारक, हिंदूला हिंदुस्थानातच राहणारे, हिंदू म्हणून घेणारे, हिंदू हृदय रत्न मानणारे, जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर समजतो. त्याला नाही का जोड्यानं हाणाव? याला ऊसाच्या पोटी काऊस म्हणतात. मूर्ती स्थापनेला अधिकार म्हणून आणलं. आमच्या हातानं मूर्ती स्थापना झाली. तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत म्हणणाऱ्याला नाही का तोंड वाकडं होणार? हां, नाही का कॅन्सर होऊन मरणार? आणि हे वाईट मरत नाही तोपर्यंत चांगले गादीवर येत नाही. तणकट नाहीसं झाल्याशिवाय पीक सुधरत नाही. पाप नाहीसं झाल्याशिवाय पुण्याचं फळ सुख मिळत नाही. इथं पुण्यस्य फलमिच्छन्ति पापम करोति यत्नता. महाराज त्याच्याकरता तुकोबारायानं सांगितलं, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो नारदाच्या संगतीमुळं. तसं भगवंताला शरण गेलं तर धर्माची तू मूर्तीन पाप पुण्य तुझे हाती. म्हणून भगवान स्वतः भगवद्गीतेमध्ये धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र आणि नीतिशास्त्र, रामकथा या दोन्हीचं उदाहरण देऊन शंका घेणाऱ्याला तुकोबाराया शंकेचं निरसन करतात अभंगाच्या पहिल्या 4. जळते संचित जळते संचित जळते संचित
धर्मनीत ऐसी आहे टाळं. धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय पाय माझ्या विठोबाचे पाय ऐसी आहे धर्मनीत ऐसी आहे माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय कधीही महाराज कायदा सांगत असताना भारतीय दंड संविधान नाव सांगावं लागतं. गुन्हा कशामुळं घडला आणि त्या गुन्हातून सुटका कशी होईल. ऐशी आहे धर्मनीत. धर्म आणि नीतीनं तुम्हाला सुटका होते. तुमचं डोंगरा एवढं जरी पाप असलं तर जळती दोषात. अरे जळतील पापे जन्मांतरीची म्हणून पूजा करत असताना ब्राह्मण सांगत असतात इह धर्म जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीषु. कोणत्याही जन्मातलं पाप तुम्हाला दुःख देते ते नाहीसं होईल. महाराज तसं तृतीय अध्याय ते विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्या कलवतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली. मग एकच साधन नाम संकीर्तन साधन पै सोपे. मग त्या नाम संकीर्तनाद्वारे मग आम्ही कोणाचं नाव घ्यावं त्यावेळेस उत्तर दिलंय अभंगाच्या दुसऱ्या माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय विठोबाचे पाय माझ्या 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 विठोबाचे पाय वेळोवेळा वेळोवेळा मनी जाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी धाय माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे माझ्या विठोबाचे पाय. शिवाजी महाराज नुसतं विठोबा म्हणलं असतं तर खाल्ल्या वाड्यातला वरल्या वाड्यातला आमचा पाहुणा असं म्हणले असते. विठोबा एकच आहे. मग माझ्या का माणसं नाशिवंत वस्तूला माझं म्हणतील. माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेली. पण देवाला कधी माझं म्हणत नाही. एकटे तुकोबाराय निघाले. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. आम्ही कशालाही माझं म्हणतो आणि दुःख भोगतो नाशिवंत वस्तूला. सर्व सुखाचा अगर परमात्मा त्या विठोबाचे पाय. पायच का त्याचं कारण आहे पायात समानता आहे. समचरण भगवंताचे एकंदर अवतार झाले. भागवत ग्रंथामध्ये एकंदर 24 अवतार सांगितलीत. त्या 24 मधून सुद्धा 10 आपल्या वारकरी संप्रदायानं 10 गर्भवास शोषी वनमाळी. त्या 10चे सुद्धा क्रम आहे. मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी. तर त्यामध्ये कृष्ण ज्यावेळेस विटेवर उभा राहिला आणि हा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. देव विटेवर उभा राहिला म्हणून वीचा केला ठोबा मनोनी नाव विठोबा. मग कृष्णच विठोबा झाला
पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता मनी तसे, तो हा विठोबा निधान. विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल त्याला नाव मिळालं. विकारो विश्वकर्ताच ठकारो नीलकंठाच, लकारो लक्ष्मीपती इति श्री विठ्ठल स्मृतः. पद्मपुराणामध्ये हा विषय आलेला आहे. मग आम्ही देवाकडं नाही महाराज, तुमची भक्ती एवढी पाहिजे की देव तुमच्याकडं आला पाहिजे. आणि ते एकच आहे, पितृसेवा पुण्य लाधला निदान. मायबापाची सेवा करू लागल्यावर देव भेटी करता आला. आम्ही कीर्तनात वर्णन करतो, धन्य माता पिता त्याच्या, काय बाप आहे, काय आई आहे, काय आई आहे. नमातु परमदैवता जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. असं रडू रडू सांगतंय. माणसं म्हणतात काय महाराजानं मायबापाचं वर्णन केलं. त्याला विचारा तुझे मायबाप कुठे आहेत. महाराज आमच्या बायकोचं जमतच नाही, वृद्धाश्रमामध्ये सोडले. जीवांशी मारा त्याला, कीर्तनकार असू द्या हो, पण त्याला भ्यायचं नाही. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे. विंचू पिंडीवर जरी बसला आणि तुम्हाला वाटलं पिंडीवर कसं मारावं, विंच्याला मारायचंय, महादेवालाच थोडं मारायलो होतं आपण. नाही नाही त्याला मारलं महादेवाला लागू द्या ना. महाराज कधीही दुष्टाची संगत केल्यावर चांगल्याची बेजारी होते. अग्नी एवढा पवित्र आहे, संपूर्ण जगाच्या 33 कोटी देवाचं मुख अग्नी आहे. पण त्या अग्नीनं लोखंडाचा स्पर्श केला की त्यालाही गणाचे टोले मिळतात. कोणी असो महाराज, घायाळाचा करिता संग अंगे अंग माखावे. म्हणून कधीही दुष्टाच्या अशुभ न बोलावी वाचन, संग न धरावा दुर्जनाचा. योगानं तसं मायबापाची सेवा केली म्हणून देव त्यांच्या भेटीला आला. आणि माझ्या मायबापाची सेवा होईपर्यंत विटेवर उभा राहून काय करू. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. त्याच्या अगोदर जितकेही अवतार झाले त्या अवतारामध्ये कर्माप्रमाणे फळं दिले. पण एकच विठ्ठल असा आहे, दुराचार्या मोक्ष सुखाची विश्रांती, भोळी बाळमूर्ती पांडुरंग. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. महापापी जरी असले तरी दर्शनानं मुक्त होतो. त्याच्याकरता माझ्या विठोबाचे पाय समपाय करकटी. सज्जनाकरता दुष्टाकरता समान पाय आहेत. कोणत्याच अवतारामध्ये समान पाय नाहीत. त्याच अवतारामध्ये महाराज आम्ही विठ्ठलाचं नाव घ्यायलोत ना, पण इथं नुसतं नाव घ्यायला सांगितलं नाही. वेळोवेळा मनी ध्याय. महाराज एकदा घेतलं आणि सगळं पाप जळालं, पुन्हा पुन्हा काय नाही. महाराज ऐका, मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तैस्तु निर्विषयं स्मृतम्. मन असं आहे की मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. शरीरानं केलेलं पाप तीर्थयात्रेमध्ये जाऊन पुण्यवान होता येतं. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे. आणि मन असं आहे कोणत्या वेळेस पापाकडे जाईल काही सांगता येत नाही. कोणत्या वेळेस. अरे द्रौपदीसारखी महान पतिव्रता, अरे तुम्ही सीतेचंच फक्त वर्णन ऐकता. रामानं परीक्षा घेतली, सीता अग्नीत उभा राहिली एकदाच. द्रौपदी वर्षातून 5 वेळेस अग्नीत उभा राहत होती. पांडव प्रताप काढा, महाभारत काढा, तुमच्या लक्षात येईल. आईनं सांगितलं कुंतीनं, अर्जुना तू जिंकून आणलीस ना, 5 जण बरोबर वाटून घ्या. बायको कशी वाटायची मर्यादा सांगितली. 2 महिने 12 दिवस एका नवऱ्याकडे. 2 महिने 12 दिवस झाले की त्या द्रौपदीनं अग्नीत उभा राहायचं. तिचं नावच याज्ञसेनी, यज्ञातून निर्माण झालेली.
तिनं अग्नीत उभं राहायचं. या 2 महिने 12 दिवसामध्ये माझं मन या नवऱ्या व्यतिरिक्त दुसरीकडे गेलं असेल तर अग्निनारायणाला जाळून टाक म्हणायची. आणि तिचा केसही जळत नव्हता. ती दुसऱ्या नवऱ्याच्या इथं. धर्म झाला की भीम, भीम झाला की अर्जुन, अर्जुन झाला की नकुल, नकुल झाला की सहदेव. पुन्हा एका वर्षामध्ये 5 नवरे, 2 महिने 12 दिवस. पण एके दिवशी गंमत झाली. चर्चा निघाली, कर्ण हा पांडव पहिला. कर्ण हा कुंतीचाच मुलगा होता, पण लग्नाच्या अगोदर झाल्यामुळं तिला सांगता येत नव्हतं, म्हणून तिनं भागीरथीमध्ये टोपल्यात सोडून दिला. ती राधेनं अधिरथानं सापडला आणि कोळ्याचं लेकरू पांडव असून सुद्धा लोकांची चर्चा झाली. आणि तो कर्ण रथामध्ये जाऊ लागला आणि हिच्या सहज मनात आलं, आता एकादशीच्या दिवशी आपण भगर, साबुदाणा, शेंगदाणे, शेंदिलोण, केळं फराळाचं आणायला गेल्यावर हॉटेलकडे बघितलं आणि हॉटेलमध्ये वडे, पाव, भजे चालू लागले. यानं खाल्ले नाही, पण हे एवढंच म्हणला, एकादशी नसती तर खाल्ली असते, ताजे आहेत. खाल्ले नाहीत, एकादशी नसती तर खाल्ले असते. बिघडलं महाराज तितकं. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. मन धोका देते. खरंच जर कर्ण 6 जण असते तर 2 महिने 12 दिवस चिल्लर करायची गरज नव्हती, 2-2 महिने आले असते. तेवढंच घडल्याबरोबर माझ्या कृष्णाला काळजी पडली. ही सहज म्हणून गेली. अहो, बघायला लग्नाच्या अगोदर मुलीही बघायला गेले, ती पसंत पडली नाही, दुसरी पसंत पडली आणि भावकीतच ती आली. मग म्हणते ना ती, लग्नाच्या अगोदर मला बघायला आलते, मग काय नांदायलाच नेते का? हां, तिचं तर झालं, ह्याचंही झालंय. मग ती तिच्या घरी आणि हे ह्याच्या घरी, पण म्हणतंय ना, हां, लग्नाच्या अगोदर बघायला आलते म्हणून. तसं न जाणो द्रौपदीच बरं पुन्हा अग्नीत उभे राहिली तर अग्निनारायण जाळून टाकील म्हणून वनभोजनाला निघाले. कोणीच महाराज फळ खाल्लं नाही, फराळाचं घेतलं नाही, जेवायचं घेतलं नाही, नाश्त्याचं घेतलं नाही. आणि तिथं बसल्यावर भूक लागली, म्हणले आणा रे खायचं. द्रौपदी मी आणलं नाही, भीमा आणलं नाही, मी बी आणलं नाही. 5 पांडव, 6वी द्रौपदी, 7वा कृष्ण, 7ही जणांना फराळाचं आणलं नाही. भूक तर लागली. आता कोण जाईल? अरे जंगलात बघा, भीमाला पाठवलं. भीम ताकदवान होता पण डोक्यानं कमी होता. अक्कलवान माणसं तब्येतीनं बारीक असतात. निग्रो माणसं, वेस्ट इंडिजचे माणसं काळे कुट, दांडगेचे दांडगे. आपल्या भारतातल्या माणसानं त्यांचं वागणं, त्यांचं दिसणं बघितल्यावर म्हणले, काय डुकरासारखं दांडगं, डुकरासारखं दांडगं म्हणलं की त्याला खुश झालं ना. ज्याला कळत नाही त्याला डॅम फूल म्हणल्याबरोबर, अरे कमळाचं फूल, झेंडूचं फूल, गुलाबाचं फूल, तसं डॅम फूल म्हणजे एक फूलच. पण मूर्ख म्हणून अर्थ कळाल्यावर कसं होईल? अर्थच कळाला नसल्यामुळं. महाराज 3 वर्षानं गाठ पडली, भारतात ते आलं वेस्ट इंडिजचं क्रिकेट खेळायला. आणि ज्या माणसानं त्याला डुकरासारखं दांडगं दिसायले हसून म्हणलं, त्याला त्यावेळेस हसलं. त्यानं डुक्कर बायला बघितल्यावर ह्याला मारायला सुरुवात केली. का मारायलास? बघितल्याबरोबर मारायलास का? ते माणूस गेलं कोर्टातून, कोर्टात त्याला समन्स आला, ते उभं राहिलं. जज साहेबांना विचारलं, का मारलं बाबा? मारलं म्हणला. मारलं, कबूल आहे. गुन्हा आहे का? गुन्हा नाही केला म्हणला. 3 वर्षापूर्वी मला हे डुक्कर म्हणलं होतं. मग त्यावेळेस का मारलं नाही? मी डुक्करच बघितलं नव्हतं. आता बघितलं डुक्कर किती घाण असतंय ते. आणि मग राग आला कळाल्यावर. म्हणून लक्षात ठेवा, काही गोष्ट कळून वागत जा. न कळता संग झाला सहज खेळता, न कळता काही उपयोग नाही. तसं त्याला भीमाला पाठवलं, ताकद जास्त आणि विचार कमी.
जा रे म्हणले कुठं फळ मिळेल. सगळीकडे फिरला, कोणतंच फळ मिळालं नाही. तेवढ्या जंगलामध्ये एक महाराज झाड होतं जांभळाचं, आणि त्याला एकच जांभळ, एकच जांभळ, आणि ते एवढं मोठं जांभळ. आता जांभळ एवढेच असतात, एवढं मोठं जांभळ, काशी फळासारखं, देवडांगरासारखं, आणि कळ भोर महाराज भरपूर पिकलेलं. अरे म्हणला 7-8 जणांना बस होतं एवढं मोठं. त्यानं तोडलं, खांद्यावर घेतलं आणि आणलं. अरे म्हणले एवढं जांभूळ, एकच फळ होतं म्हणला, तेवढ्या झाडाला एकच फळ. आणि तिथं कोणी होतं का? एक बसलं होतं म्हणला दाढीवालं म्हातारं, डोळे झाकून. आणलं त्याच्या डोक्यावरून. अरे अरे अरे, तो साधू समाधी लावून बसतोय आणि वर्षातून एकदा जागा होतोय, आणि तेवढं जांभळ खातोय, पुन्हा समाधी लावतोय. आता ते जांभळ तू आणलंस, ते साधू ज्यावेळेस जागा होईल समाधीतून आणि जांभळ नसल्यामुळं पुन्हा वर्षभर उपाशी राहील. वर्षभराच्या उपवासाचा पाप आपल्याला लागल खाणाऱ्याला. म्हणून जांभळ चिटकूत, काय कमाल आहे, तोडल्यावर चिटकत असते का? पुण्यपणाला लावा. महाराज धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या 5 जणांना आपलं परमार्थाचं पुण्यपणाला लावलं. जांभळ पुण्यपणाला लावलं की जांभळ असं आदर व्हायचं. पुन्हा पुण्यपणाला लावलं की थोडंच राहिलं. कृष्णाला म्हणले, त्यांनी सांगितलं मी अजन्म बाल ब्रह्मचारी असेल, ऊर्ध्वर येता असेल, तर त्या पुण्याईनं जांभळ 4च बोटं राहिलं. आता म्हणले फक्त द्रौपदी आणि स्त्रियांना एकच पुण्य, पातिव्रत्य. पतिव्रतेशिवाय दुसरीकडे मन नाही गेलं पाहिजे. पतीच्या मतान अनुसरून पतिव्रता. तिनं सांगितलं या 5 नवऱ्यामध्ये बरोबर 2 महिने 12 दिवसानंतर मी अग्निकाष्ठ भक्षण करून माझी पातिव्रत्याचं पुण्य असेल तर जांभळ चिटकल. ते चिटकायच्या ऐवजी खाली पडलं. महाराज भीमानं गदाच उचलली. 5 जण नवरे असून कुणीकडे लक्ष गेलं. धर्म म्हणला हिला नांदवायचंच नाही. अर्जुन म्हणला मला नगच, माझ्या आहेत बायका आणखी. नकुल सहदेव म्हणले, ती म्हणले मी अग्नीत उभा राहते ना, माझं खोटंच. मग कृष्णाला मुंगी के पावणे गुंगूर बंदे वयाला सुनताय न सांगता तुम्हाकडं. कृष्ण म्हणला कधीतरी तुला वाटत असेल ना 5 जणांच्या ऐवजी 6 जण असते तर 2-2 महिने आले असते. हो, कर्णाला बघितल्यावर मला वाटलं घडल्या दोषांचा दिला परिहार, आणि मग पातिव्रतेचं पुण्य अर्पण केल्यावर जांभळ इतक्या गडबडीनं चिटकलं, ते उलटं चिटकलं. म्हणून जांभळ देठाकडून पिकत येतं, आणि कोणतंही फळ देठाला कच्चं राहतं. ही जांभळाची खूण आहे. अजून जांभळ घेतल्यावर बघा, माझं बोललेलं तुम्हाला खरं. आणि जांभळ घेतलं तर शुगर करता जांभळ खाणं चांगलं असल्यामुळं त्याच्या आठवड्या मला ठेवीत जा, मलाही शुगर आहे. महाराज तसं वेळोवेळा मनी ध्याय. मन इकडं तिकडं गेलं. कोण म्हणतं ऐका, दुसरा दृष्टांत आमच्या संस्थेमध्ये गुरुजन सांगतात. व्यास महर्षीचे शिष्य, उत्तर मीमांसा सांगणारे व्यास महर्षी, आणि जैमिनी हा पूर्वमीमांसेचा करता व्यासांचा शिष्य. व्यासाने सांगायचं आणि त्याने लिहून घ्यायचं. व्यासाने सांगितलं मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा विविक्तासनो भवेद यदी बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम मपि कर्षती. विद्वानाला सुद्धा इंद्रिय बैसलो जयावरी सैराट ते जाय. त्याच्यामुळं विद्वानाला सुद्धा भरकटत नेतायत मन. ते म्हणला महाराज येड्या गबाळ्याला नेत असतील, विद्वानाला नेत नाहीत. म्हणून तुम्ही लिहिताना श्लोक बरोबर आहे. मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा विविक्तासनो भवेद यदी बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम नापि कर्षती. विद्वानाला काही करत नाहीत असल्या.
मपी करशती का नापी करशती राहू दे म्हणले असंच, पुन्हा बघू. 8-15 दिवस गेले, विसराळी पडू दिलं. आणि एके दिवशी व्यास महर्षी म्हणले, जैमिनी, या जंगलामध्ये एकटा राहतोस, मला थोडं दुसरीकडे जाऊन यायचं, एकटा राहशील का? महाराज काळजी करू नका, एकांतवासी गंगास्नानी एकटा आहे, चिंतन करीत राहील. गेले. सकाळी व्यास महर्षी गेले, एकटे महाराज जैमिनी आश्रमामध्ये चिंतन करत असताना दिवस मावळायची वेळ झाली. विजेचा कडकडाट सुटला, विजा चमकू लागल्या, झिमझिम पाऊस येऊ लागला. आणि विजेच्या कडकडाटामध्ये आश्रमाच्या दरवाजाजवळ कोणीतरी असल्यासारखं चाहूल लागली. वीज कडकल्याबरोबर जैमिनीने हाक मारले, कोण आहे बाहेर? आत या. त्या बाईनं सांगितलं, बाई माणूस आहे. तुमच्या साधूच्या आश्रमामध्ये बाई माणूस कशाला? नाही नाही, पराविया नारी रुखुमाई समान, परस्त्री जेने मातरे, परस्त्रिया माया बहिणीसारख्यात, आत या. आत आल्यावर त्यांनी बघितलं, विजेच्या कडकडाटामध्ये इतकी सुंदर होती, इतकी तरुण होती, इतकी देखणी होती. ते म्हणलं, एवढ्या रात्रीचं जंगलात चुकलात का? नाही म्हणली, मी वर संशोधना करता निघाले, मी तारुण्यात आले, मला नवरा पाहिजे. जेमिनी म्हणला, मेनचट कापडासारख्या नकट्या हेंद्र्या झिपऱ्या बुटक्या काळ्या बेंद्र्या तसल्याला नवरे मिळतेत, हे तर चित्तर आहे म्हणला. एवढी सुंदर असून तुम्हाला नवरा नाही? म्हणले, माझा एक पण आहे, जो कोणी मला माझ्याबरोबर लग्न करायचं असेल त्यानं मला पाटकुळी घेऊन राहत्या घराला 5 प्रदक्षिणा घालावं लागतील. ते म्हणला, एवढ्या स्वस्तात जर मिळाली. अहो, माणसं हुंड्या करता डावा माल पदरात घेतात. माझ्या त्या डॉक्टरला इतका सुंदर दिसणारा गेलोत महाराज, मामा चला, मामा चला. मी कोणत्या भानगडीत पडत नाही बरं का, तुम्हाला सांगतो. माझं झालं नसल्यामुळं मला दुसऱ्याचं लग्न सुद्धा देखवत नाही, कोणाच्याच लग्नाला हजर राहत नाही. मला आहेर असल्यावर सुद्धा माझं झालं नाही, त्याचं काय बघू. हां, आणि कोणी मेल्यावर एक जात नाही, कारण मला मरणाची भीती वाटते, पहिलं मी मेलो नाही. योगायोगानं चला मामा, त्याच्या इथंच राहत होतो म्हणून गेलो. सुंदर मुलगी, खरं सुंदर मुलगी, नाकी डोळी निटस. आणि हे डॉक्टरला MBBS MS झालेला. त्या सासऱ्यानं सांगितलं, आमची मुलगी जर करून घेतलं तर 5 मजली दवाखाना बांधून देतो. पैसाही घेऊन येणार आहे, सुंदर आहे. मग बोला ना, तुम्ही बोला ना. आता त्यांनी बोलायला पाहिजे ना. त्या बादशाचं प्रेम माझ्यावर असल्यामुळं, मामा तुम्ही बोला. आल्याबरोबर त्या मुलीनं दर्शन घेतलं, बसली. मी म्हणलं, बेटा नाव काय आहे तुझं? नाव काय आहे? तिनं खाली मान घातली. बेटा नाव सांग काय? माझं नाव रिंगचं नाव. मी महाराज जरा फटकळ आहेत, तोंड वाकडं केलं. दिसायला सुंदर आहे पण आवाज, माझं नाव रिंगचं ना, नाकात बोलायली गंगानं. मी तोंड वाकडं केल्याबरोबर म्हणला, मामा तिला काय व्याख्यान करायला व्हायचं का, कीर्तन करायला व्हायचं का, निवडणुकाचं भाषण करायला व्हायचं? घर सांभाळील, मी डॉक्टर आहे, 5 मजली बांधून देते. लागलं महाराज लग्न. तुम्हाला खोटं वाटेल, त्याला 2 लेकरं झाले. पहिलं लेकरू झाल्याबरोबर मी गेलो, बेटा काय ना, टंग टंग. हे मागून आली वाट, ही परंपरा तशी. दुसरं मी लेकरू तसलंच. मी म्हणलं, ह्याचा हे काय अडकायले का? म्हणला, दिसायला सुंदर आहेत, कोणी बी कबूल करून घ्यायला तर हुंड्याबरोबर. डावा माल सुद्धा हुंड्याबरोबर चालला आहे महाराज. हां, योगायोगानं शुद्ध कसोनिया पाहावे वरिल्या रंगा. आज कीर्तनसुद्धा माणसं, त्यानं शास्त्र किती सांगतो आणि त्याचं आचरण शास्त्राप्रमाणे कसं आहे, वागणं
तैसे संत जगी क्रिया करूनी दाविती, बोलून नाही आचरण करून जो वागतो, आचरणाला किंमत आहे. ज्याचं आचरण चांगलं त्याचे चरणधरा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ज्या माय मावल्यानं आपलं जीवन मुलींच्या कल्याणाकरता अर्पण केलं, स्वतः मुलींना अशा उच्च कोटीचं ज्ञान देऊन परिपूर्ण करतात, अशा सोनालताईच्या मुखातून तुम्हाला शिवकथा ऐकायला मिळते. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही. म्हणून मी लवकर आलो, नाही तर माझ्या कीर्तनालाही लवकर येत नाही, उशीर करीत असतो. योगानं महाराज खरंच मन इकडं तिकडं जाते, काय करू मन अनावर. मग आता जे तरुण मंडळ आहे, हे शास्त्रातलं पोथी पुराणातलं सांगितलेलं आता केशव उवाच. एका ठिकाणी आमच्या परळीमध्ये ऐका, माझं कीर्तन आणि मला गावातले लोक म्हणले, महाराज कीर्तन 6 ते 8 करा, 9 ते 11 सुरेखा पुणेकराचं गाणं आहे, आम्हाला ऐकायला जायचं. मी म्हणलं कीर्तन लवकर, नाही पण मग कीर्तन तुम्हीच करा, तुमचे टाळ करीन, तुमचेच म्हणणार, आम्ही सगळे तिकडं जाणार. महाराज लाख रुपये उडवणारे त्या बाईच्या गाण्याला. मग गावात पहिला बोंगा फिरला. गावातील भाविक भक्तांना सांगण्यात येते की आजच्या एकादशीच्या निमित्तानं हरिभक्तपरायण केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम 6 ते 8 होईल आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी फराळ वगैरे करून जागर करा. याल तर हसाल, नाही याल तर फसाल म्हणून गेलं. हे कीर्तनाची एवढीच जाहिरात होती ना. ती जाहिरात गेली, मी ऐकली, आणि त्याच्यानंतर महाराज दुसरा भोंगा निघाला. तो त्या सुरेखाताई पुणेकराच्या त्या नाच गाण्याचा. आणि ते गावातील भाविक भक्त आवाजाकडे लक्ष द्या, एकच खेळ, लाखो रुपये खर्च करून सुद्धा एक गाणं ऐकायला मिळणार नाही, अशा सुरेखाताई पुणेकर आपल्या गावामध्ये आल्या आहेत. आणि त्यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम हायस्कूलच्या पटांगणावर. याल तर हसाल, नाही याल तर फसाल. निवेदक बच्चू पांडे, सोकाळ्या वसंत अवसरीकर, सोबत नाचणाऱ्या अमक्याबाई तमक्याचे नावं घेतले महाराज. जी गाणी तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकता ते समोर ऐकाय. कारभारी दम्मान, पिकल्या पावनाचा देठ केव हिरवा, डोकं फिरले हाताला धरले, टिंग 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 टिंग. आता हे दोन्ही ॲडव्हर्टाईज ऐकल्या त्या गावातल्या भजन्यानं. जुने भजने, ख्यालीवर नाव, इथल्या कोणाचंच नाव नाही, रामराव श्यामराव, ख्यालीवर नाव. कीर्तन कोणाचंही असो, टाळ, मृदंग, गालीच्या, कणिक, गठ्ठे, हातोडी म्हणणारे, वाजवणारे, पेटी, विणा सगळं तयार करून त्याच्यातलं एक जण फुटलं. पहिल्या सुरू उखळीकर महाराजाचं कीर्तन म्हणल्यावर लय नमुना वेगळा आहे, जाऊ बरं काय ऐकायला. हो म्हणले आणि दुसरी ॲडव्हर्टाईज आली आणि त्याच्यातलं एक जण फुटलं. ते झालं नारायण राणे. ज्यांनी गादीवर बसविलं त्याचीच टिंगल करायला सुरुवात. ते म्हणला, हे कीर्तन तर दर एकादशीला असते, बरं कोणताही महाराजांना, फुकटचा आणा, छोटा आणा, मोठा आणा, देखणा आणा, आंधळा आणा, म्हातारा आणा, तरणा आणा, देवाधर्माचं सांगते. आपल्यालाही माहीत आहे, पाप केल्यावर दुःख होतंय, पुण्य केल्यावर सुख होतंय, चांगलं वागल्यावर चांगलं होतंय, वाईट वागल्यावर आपल्यालाच माहीत आहे. बाईलही नाचती. ते दुसरं म्हणलं, अरे एकादशीच्या दिवशी आपण कीर्तन सोडून तमाशाला गेल्या, गावात आहे म्हणून लाख हजार पैसे खर्च करून आपल्या गावात फुकट आहे. ते दुसरं म्हणलं, फुकट शेण मिळते, खातो का? अरे उगं म्हणायलो म्हणला, जाऊत आपण दोघंही आहेत,
दोघंही जाऊत, हे बी कीर्तनही ऐकू, तिकडे बी जाऊत. अरे अरे अरे, एकादशीच्या दिवशी कीर्तन भजन सोडून तिकडे गेल्यावर नरकाला जाशील. म्हणला इतके दिवस कीर्तन भजन ऐकून त्या कीर्तनाला तरी इमान आलंय का स्वर्गाला न्यायला? हा, मला सांगायले तू माझा मालक नाही, मी तुझा मालक नाही. तुला जाऊ वाटेल तिकडं तू जाय, मला जाऊ वाटेल तिकडं मी जाई. 25 वर्षाचा दोस्ताना एका ॲडव्हर्टाईजमध्ये फुटला. एकच फक्त ऐकली, बाई आणखी आली नाही. आणि महाराज इकडं कीर्तन सुरू झालं, तिकडं तमाशा सुरू झाला. हे म्हणला जागा मिळणार नाही म्हणून हे गेलं सगळ्याच्या पुढे बसलं, पडदा उघडला नव्हता. इकडं कीर्तन सुरू झालं, हे टाळ घेऊन उभा, आणि तिकडं तमाशा टिंग 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 वाजलं, आणि वाजल्याबरोबर ते समोर बसलेलं. आणि मग तिकडं कीर्तनाला माळकरी, गण लावलेले, देव मानणारे, धर्म मानणारे, पुण्य करणं, आणि हे इकडं निघाले मटण खाऊन, दारू पिऊन, पानं खाऊन, गुटखा खाऊन, बिड्या ओढून, सिगरेट ओढून, अंडा भुर्जी घेऊन, वडापाव घेऊन, दारूची बाटली घेऊन, काय नाचते बाई. सगळ्याच्या पुढे ह्याला बघितलं, गंधवालं माळकर. अबा म्हणला, हे माळकर इकडं कसं चुकलं? त्यानं सगळे बघितले आणि इतकं वाईट वाटलं. राणीचे रावळा नेलिया. महाराज नाना चांडाळ मंदिरासीन अवचटे आली या संन्यासी. त्याला जसं लाज वाटते त्यानं खाली मान घातली. महाराज आले असतील, महाराज कसे असतील, फेटा कसा बांधला असेल, उभा राहिले असतील का बसली असतील, काय अभंग घेतला असेल, काय समन्वय साधला असेल, काय प्रस्तावना केली असेल, दृष्टांत काय काय सांगितले असतील, प्रमाण कसे म्हणले असतील, असं सांगत असताना ते कीर्तनात बसलंय. ते टाळ घेऊन कुठेही जा, पळस गेला कोकणात 3 पांचुकाना, माळ घाला, हां गण लावा, देवदेव करा, पुण्यकर्म करा, पाप झालं की दुःख होते. हे वेगळं काय सांगायले? महाराज आणला एवढा पैसा खर्चून, उगच म्हणला ह्याचं थोबाड म्हाताऱ्याचं बघायलो. तमाशाला गेलो असतो तर बाईलही नाचती, केस सुद्धा ती तालात उडविती म्हणून असं करून. असं बघितल्यावर लोकाला वाटलं हे बी गेलं काय की. हां, नाही महाराज. आता ते टी व्हीवर सगळं तेच यायले ना वाईट, आणि टी व्हीचा नाद एवढा लागलाय. कमाल बायांची महाराज एवढ्या कथेला 4 तास बसून पुन्हा आणखी 2 तास होऊन गेले तरी हल्ल्या नाहीत. उपकार तुमचेच महाराज. हां, नाही तर वाईट वागायला मन भरकटतंय. योगानं शे म्हणलं, बाई लई नाचती, गाणे लई म्हणती, आवाज लई चांगला, दिसायला देखणी. आणि हे समोर बसलेलं तमाशातलं अभंग कोणता घेतला असेल, काय सांगितलं असेल, देवाधर्माचं, कोणत्या शास्त्राचं, भगवद्गीतेतलं, पुराणातलं, पांडव प्रतापातलं, रामायणातलं काय सांगितलं असेल. मन हे गोविंदी देह काम करी. त्याचं मन गोविंदाकडे, शरीर त्याचं तमाशामध्ये. आणि हे कीर्तनात उभं, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखे, सांगा पंढराया काय करूयास. असं म्हणल्याबरोबर हे तमाशातलं जे बसलं होतं, सुडले रे बायले, नाचले रे असं म्हणून निघाले. एकाचा धक्का लागला त्याला, तमाशात बसलेल्या. खाली हात पाडला, हाता खाली 5,000चं बंडल, 9 कोर. त्यानं कपडे झटकेले, 1 2 3 4, खुश. हे कीर्तन संपलन, आपला बूट घ्यायला गेलं. त्या बुटाजवळ अंधार होता. त्या अंधारात त्याच्या बुटाजवळ विंचू होता काळा. त्यानं नांगी अशी केलेली. यानं हात लावल्यावर विंचानं दणका दिला. दणका दिल्यावर बाप रे काय टोचलंय. मोबाईलची बॅटरी लावली, बूट बघितला, घेतला, त्या विंचवाला मारलं. हे कीर्तनाला गेलेलं. बाबो मेलो रे, काय मग यायला लय आग व्हायली. आणि हे इकडचं तमाशाला गेलेलं. 1 2 3 4. नारद ऋषी म्हणले, देवा तुझ्या घरी न्याय नाही. पुण्यवंत पाताळ लोके नेला दरिद्रितो. तमाशाला गेलेला 5,000 आणि कीर्तनाला गेलेलं विंचू.
देव म्हणला त्याचे शरीर कुठं होते मानले नाही, त्याचे मन कुठं होते. मग त्याला विचारलं, बाबा बाया किती होत्या, कशा नाचल्या, ढोलकीवाले कोण होते, पेटीवाले कोण होते, झिलके कोण होते, झिंगनंग चिकनंग कोणी वाजवलं, कशा कशा नाचल्या, पैंजण कसे होते. ते मला खरं सांग का सगळ्याच्या अगोदर बसलो होतो, पण एवढं वाईट वाटलं. आज एकादशीचा दिवस आणि मी देवधर्म सोडून इथं बसलो म्हणून कीर्तनाचं चिंतन, तमाशात बसून कीर्तनाचं चिंतन. शाबास देवा, याला 10,000 द्यायला पाहिजे. कीर्तनात बसून कीर्तनाचं चिंतन नाही, पण तमाशात बसून कीर्तनाचं चिंतन. शाबास. हे आलं. अभंग कोणता घेतला होता? महाराजानं काय सांगितलं, कसले कसले उदाहरण दिले. पहिली चाल कोणी म्हणली, कोणाला माहिती आहे म्हणला. कीर्तनात उभं होतो म्हणला, उभं. ते म्हातारं कीर्तनात म्हातारं ते सांगायले, टाळ्या वाजवान, भजन करा, पोत्या पुराण करा, देव करा, चांगलं होईल, पाप करा, दुःख होईल. आणि हे तर कोणालाही कळतं. हे नवीन काय सांगितलं, मिरची खाल्ल्यावर तिखटच लागते, खडीसाखर खाल्ल्यावर गोडच लागते. महाराजानं वेगळं काय सांगितलं हे तर आम्हाला माहीतच आहे. नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो, तुम्ही एकदा चित्त महासुखी पौडलिया चेऊचने, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. एकदा चित्त भगवंताच्या पायावर ठेवल्यावर पाप करायचं म्हणलं तरी होऊ शकत नाही. माझ्या तुकोबबाराकडे वाईट वासनेनं स्त्री आली. तुकोबबाराय म्हणले, जाई हो तू माती न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हू. विवेकानंद स्वामीकडे शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंद स्वामीचं देखणे पण, डोळ्यातला पाणीदार पण, त्यांचं वक्तृत्व ऐकलं. आणि एक श्रीमंताची सुंदर तरुण मुलगी ती आली. स्वामी, मोठमोठे प्रिन्सेस, राजे, चार्लस माझ्या मागं लागलेत. मी इतकी श्रीमंत आहे, 7 पिढ्या जरी दोन्ही हातानं धन उधळलं तरी कमी पडणार नाही. बिलियन्स डॉलर्स माझ्याकडे आहेत, तरुण आहे, सुंदर आहे, पण मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. स्वामी म्हणले, लग्न हा माझा विचार नाही, लग्न नका करू, बंधन नको वाटते ना, तशीच ठेवा, मला रखेली म्हणून ठेवा, रखेली म्हणून ठेवा. पण कशा करता? मला तुमच्यासारखा तुमच्यापासून मुलगा पाहिजे. विवेकानंद स्वामी जवळ गेले आणि सांगितलं, माझ्याबरोबर भोग भोगून माझ्यासारखा मुलगा होईल खात्री देता येत नाही, तू मलाच आपला मुलगा मान. एवढं म्हणल्याबरोबर तिच्या मनातली पाप वासना गेली आणि ती जन्मभर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करीत राहिली. तिचं नाव भगिनी निवेदिता. माझ्या शिवछत्रपतीला कल्याणच्या सुभेदाराची सून आणली. तिचं सौंदर्य, राजे हा सौंदर्याचा खजिना, हा धनाचा खजिना. तुम्हाला 8 बायका आहेत, 8 बायकामध्ये ही सुंदर आहे. शिवछत्रपतीनं सांगितलं, अशीच आमुची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले शिवछत्रपती, शत्रूची वैऱ्याची मुलगी सुद्धा. तुम्हाला एक आणखी चमत्कार सांगतो. रावण मेल्यानंतर त्रैलोक्यात कोणी त्याला जिंकू शकत नाही. भगवान शंकराचा मानसपुत्र, तो ज्या रामानं मारला, वनवासी रामानं, त्या रामाचं एकदा दर्शन घ्यावं म्हणून मंदोदरी आली. राम बसले होते, मंदोदरीची सावली पडली. स्त्रीची सावली पडल्याबरोबर राम उठले आणि त्या सावलीला नमस्कार केला. काही बोलली नाही. मंदोदरी परत निघाली. आई साहेब, तुमच्या नवऱ्याला मी मारलं, मला तळतळून शाप देण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्या सावलीला नमस्कार केला. ती म्हणली, महान पतिव्रतेकडं वाईट नजर करून तिला पळवून आणणारा रावण तुमच्यासारखा परस्त्री जेने मातरे परस्त्रीच्या सावलीला नमस्कार करतो, तुमच्याच हातानं रावण मरू शकतो. तसा काम नावाचा रावण भक्ती ज्यांनी केली त्याच्याच हातानं मरू शकतो आणि रामराज्य होऊ शकतं. महाराज, पाप जर शिल्लक राहिलं तर मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल, नाही त्या यमासी करुणा.
म्हणून भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेत, 21 प्रकारचे मुख्य नरक आणि 7 प्रकारचे उपनरक. रवरव, महारवरव, कुंभीपाक, अशिपत्रवंत, तारमियादन, सारमियादन, दंदशुक असे प्रत्येक ठिकाणी केलेल्या पापाचं फळ मिळतं त्याला. तसं ते पाप संपतं आणि पापाचं फळ ध्यानानं एकचित्त झाल्यावर तेही नाहीसं होतं. म्हणून त्यांनी दिलेल्या पापाचं फळ मारिती तोडीती हे सुद्धा नाहीसं होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मळ, मल नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष आणि आवरण नावाचा दोष. मल आणि विक्षेप, मल म्हणजे पापवासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. 2 दोष 2 साधनानं काढायचे. मल दोष नामस्मरणानं काढायचा आणि विक्षेप पूजनानं ध्यानानं काढायचा. प्रतीक ध्यान, ध्येयासूर ध्यान, अहंग्रह ध्यान अशा ध्यानानं काढायचा. आणि मी वासुदेव तत्वता या बोधावर गेलं, मग त्याला पाप ताप दैन्य हे सगळं निघून जातं. त्याला मारणार तोडणार यमसुद्धा नमस्कार घालतात. घाली दंडवत पूजोनिया, म्हणून तुका म्हणी मळ, राहोनी लागोनी दी पाप ज्वाळ. पाप ज्वाळ मारणं तोडणं हे सगळं दुःख नाहीसं होतं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्याच परमात्म्याचं चिंतन करून एकाग्र चित्तानं त्याचं ध्यान करायचं. मल विक्षेप 2 आवरण काढले की भगवान शंकर ज्ञानोबारायासहित माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव तो विठ्ठल आपणची देव होय गुरु. गुरु आवरण नावाचं दोष काढतात आणि आभानापादकावरण, असत्वापादकावरण, प्रमेय संभावना, प्रमाणा संभावना हे सगळे दोष घालण्याचं काम गुरु करते. आणि गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. म्हणून सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. भगवान शंकर सगळ्यात अगोदरचे गुरु आहेत ना. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. आणि त्या भगवान शंकराचं चिंतन या ठिकाणी घडतंय. म्हणून कोटी कोटी धन्यवाद. एकदा मोठ्या प्रेमान हात आहेत का? एकदा विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा वर हात एकदाच 3 सेकंद. हा तुकाराम 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 तुकाराम. एक वाक्य उठून लवकर पळून जाण्यासारखं तितकं लांब येतो. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद.